मराठी इतिहासात काही वीर असे झाले ज्यांनी आपला जीव पणाला लावून स्वराज्याचं रक्षण केलं। त्यातलं एक तेजस्वी नाव म्हणजे बाजीप्रभू देशपांडे। बाजीप्रभू देशपांडे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत निष्ठावंत आणि शूर सरदार होते। त्यांचा जन्म साताऱ्याजवळच्या मावळ भागात झाला। बालपणापासूनच त्यांना तलवारबाजी, युद्धकला आणि शौर्य याचं आकर्षण होतं। शिवरायांनी स्वराज्य स्थापन करण्याचं ध्येय ठेवलं आणि बाजीप्रभूंनी ठरवलं, माझं आयुष्य स्वराज्यासाठीच। सन 1660 मध्ये पन्हाळगड आणि विशाळगड यांच्यातील काळा इतिहास लिहिला गेला। हाच तो प्रसिद्ध पावनखिंडीचा लढा। शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकल्यामुळे त्यांनी विशाळगड गाठण्यासाठी रात्रीच्या अंधारात गुपचूप निघाले, पण विजापूरच्या सैन्याला याची खबर मिळाली। शत्रूंची हजारो फौज महाराजांच्या मागे लागली। त्यावेळी बाजीप्रभू देशपांडे यांनी म्हणलं, राजे, तुम्ही पुढे जा, आम्ही हा घाट सांभाळतो। जोपर्यंत तुम्ही सुरक्षित पोहोचत नाही तोपर्यंत हा बाजीप्रभू जिवंत आहे। घोरखिंडीत सुरू झाला रणसंग्राम। बाजीप्रभूंनी थोड्याशा मावळ्यांसह हजारो शत्रूंना अडवलं। त्यांचं शरीर जखमी झालं, रक्त वाहू लागलं, पण हातातून तलवार सुटली नाही। तेवढ्यात तोफेचा आवाज ऐकू आला, धडाधूम आणि ढोल वाजू लागले। महाराज विशाळगडावर पोहोचले आणि त्या आवाजासोबतच बाजीप्रभूंनी शेवटचा श्वास घेतला। 29 जुलै 1660 एका वीराने आपला जीव दिला पण स्वराज्य वाचवलं। आजही पावनखिंडीच्या वाऱ्यात त्यांचं नाव घुमतं। जय भवानी, जय शिवाजी, जय बाजीप्रभू देशपांडे।